This is next problem on beam. Find support reactions for simply supported beam as shown in figure. आता मी याच्यात चेंज केलेला आहे. 80 किलो न्यूटन मीटर हा कपल लावलेला आहे. कपल किंवा मोमेंट ॲट पॉईंट सी सोबत 100 किलो न्यूटनचं पॉईंट लोड आहे ॲट 2 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. कपल is at 4 meter from left support and span of beam is 7 meter, and you have to find the support reactions RA and RE. The procedure is same. आतापर्यंत जे प्रॉब्लेम पाहिले त्यानुसारच प्रोसिजर करायची आहे. फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आहे, आतापर्यंत आपण जी मुवमेंट घेतली ती फोर्सेसची मुवमेंट घेतली. 100 into 2 मीटर किंवा RE मल्टिप्लाइड बाय 7 मीटर निगेटिव्ह. आता इथे हे कपल आहे, हा जो आहे कपल आहे. कपलचं युनिटच किलो न्यूटन मीटर आहे, म्हणजे त्याला मीटरने ऑलरेडी मल्टिप्लाय केलेलं आहे. इथे कसं आपण 100 किलो न्यूटन इंटू 2 मीटर करतो, तर 100 इंटू 2 म्हणजे 200 किलो न्यूटन मीटर होऊन जाते. ते 2 मीटरनी मल्टिप्लाय केल्या. याचं स्वतःचं युनिटच किलो न्यूटन मीटर आहे. तर फक्त याच्यात महत्त्वाचा एक चेंज आहे. कपल जेव्हा आपण मुवमेंटमध्ये कॅल्क्युलेट विचारात घेतो समेशन ऑफ मुवमेंटमध्ये, तेव्हा त्या कपलला किंवा त्या मुवमेंटला पुन्हा डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, कारण की ती स्वतःच मुवमेंट आहे. त्याच्यामुळे त्या मुवमेंटला अजून डिस्टन्सनी मल्टिप्लाय केलं तर ते भलतंच काहीतरी होऊन जाईल, डबल मुवमेंट होऊन जाईल. त्याच्यामुळे कपल किंवा मुवमेंटची समेशन ऑफ मुवमेंटमध्ये विचार करताना त्याला डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं नाही, हा याच्यातला महत्त्वाचा पॉईंट. आणि दुसरं, समेशन ऑफ FY किंवा समेशन ऑफ FX करताना आपण फोर्सेसची बेरीज करतो. समेशन ऑफ FY म्हणजे उभ्या फोर्सेसची बेरीज आहे ती, तर त्याच्यामध्ये हा कपल येणार नाही. समेशन ऑफ FY किंवा समेशन ऑफ FX वापरलं तर त्याच्यातही येणार नाही, कारण की ते दोन्ही इक्वेशन फोर्सेसशी संबंधित आहे, त्याच्यात मुवमेंट येणार नाही. ह्या दोन महत्त्वाचे पॉईंट आहे या प्रॉब्लेममध्ये. सोडवलेला आहे पुढे. ॲज द बीम इज इन इक्विलिब्रियम युजिंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, समेशन ऑफ मुवमेंट ॲट A = 0. मुवमेंट घेतली आहे पाहिजे. सर, हां, लॉबीमध्ये स्टुडंट्स वेटिंगला आहे, त्यांना जॉईन करा ना प्लीज. लॉबीमध्ये कसे काय राहू शकते मुलं? लॉबीमध्ये राहू शकत नाही माझ्या इथे. लॉबीमध्ये कोणी आहे का? कोणी नाही आहे लॉबीमध्ये. कुठं दिसतंय का? त्यांना पुन्हा लिंक पाठव आणि या तू ज्या लिंकने जॉईन झाला ती लिंक पाठव आणि त्यांना जॉईन व्हायला सांग. ओके ओके सर. हां. हो. सो मोमेंट ॲट A = 0. तर बीमचा डायग्राम पहा. आपण A वर मुवमेंट घेतो आहे. A वर हातात पेन्सिल धरायची, डाव्या हातात पेन्सिल धरायची. इकडे पेन्सिल किंवा पेन राहील तुमचा. या डाव्या हाताने इथे धरून ठेवला आहे तुम्ही A वर, आणि 100 किलो न्यूटनचा फोर्स त्या पेन्सिलवर किंवा पेनावर लावला. सो दॅट इज क्लॉकवाईज. हा मुवमेंट लावला तोही क्लॉकवाईज आहे, आणि RE जर लावला त्या पेनावर तर तो अँटी क्लॉकवाईज येईल, अशी उलटी फिरेल पेन्सिल किंवा पेन. त्याच्यामुळे त्याची मुवमेंट मायनस येईल. सो 100 मल्टिप्लाइड बाय 2 क्लॉकवाईज प्लस 80 क्लॉकवाईज मायनस RE मल्टिप्लाइड बाय 7 मीटर. 100 into 2 प्लस 80 मायनस RE into 7 = 0. इथे पहा 80ला डिस्टन्सनी मल्टिप्लाय केलेलं नाही आहे, हा याच्यातला महत्त्वाचा पॉईंट. फक्त 80 घेतला आहे कारण की ती स्वतःच मुवमेंट आहे. सो RE = 40 किलो न्यूटन. या रिॲक्शन मिळाली आपल्याला. RE = 40 किलो न्यूटन. याला सॉल्व केलं तर देन समेशन ऑफ FY = 0. उभ्या फोर्सेसची बेरीज 0 यायला पाहिजे.
आर ए आणि आर ई दोघंही अपवर्ड डायरेक्शन आहे रिॲक्शनची, त्याच्यामुळे ते दोन्ही पॉझिटिव्ह घेतलं आहे. -100 डाऊनवर्ड आहे म्हणून इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये 80 किलो न्यूटन मीटर घेतलेलं नाही आहे, कारण की ती फोर्सेसची बेरीज आहे, तिथे मुवमेंट येणार नाही. हेन्स आर ए इज इक्वल टू 100 मायनस आर ई 40. आर ई आपण पहिलेच काढलेला आहे 40. 100 minus 40, it is 60 kilonewton. So RA is 60 kilonewton and RE is 40 kilonewton. अशा प्रकारे या प्रॉब्लेममधला एक्झाम्पलमधला हा महत्त्वाचा पॉईंट. मोमेंटचं इक्वेशन लावताना या 80 किलो न्यूटन मीटरला डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं नाही आणि समेशन ऑफ एफ वाय किंवा समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 या दोन्ही इक्वेशनमध्ये 80 किलो न्यूटन मीटर मुवमेंटला कन्सिडर करायचं नाही, कारण की ती मुवमेंट आहे, फोर्स नाही आहे. फोर्स म्हणजे लक्षात आलं असेल आतापर्यंत तुम्हाला काय येतं. सो नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ in this example I have shown roller support at A and hinge support at E, and a 30 kilonewton load which is inclined at 60 degree is applied in addition to 20 kilonewton and 15 kilonewton. हा जो 30 kilonewtonचा लोड आहे तो इन्क्लाइंड आहे, त्याचं इन्क्लिनेशन आहे विथ हॉरिझॉन्टल 60 डिग्री. आता अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात पहिले तुम्ही त्याचा फ्री बॉडी डायग्राम काढायचा आहे. खाली हा बीम असाच्या असा खाली दाखवायचा आहे. 20 किलो न्यूटन तसाच राहील, हा 15 किलो न्यूटन तसाच राहील, परंतु हा 30 किलो न्यूटन जो आहे हा 30 किलो न्यूटन तिरपा फोर्स आहे आणि आपण इक्वेशन वापरतो समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0, म्हणजे उभ्या फोर्सेसची बेरीज आणि आडव्या फोर्सेसची बेरीज. त्यामुळे या 30 किलो न्यूटनला ब्रेकअप करून घ्यायचं, दोन कंपोनंट करायचे. उभा कंपोनंट 30 sin 60 आणि आडवा कंपोनंट एफ एक्स 30 cos 60 असे याचे दोन तुकडे करून घ्यायचे कंपोनंट्स. त्यानंतर हा रोलर सपोर्ट हॉरिझॉन्टल सपोर्टवर ठेवलेला आहे रोलर, त्याच्यामुळे इथे व्हर्टिकल रिॲक्शन येईल आर ए, ती व्हर्टिकल दाखवायची. हिंज सपोर्ट आहे उजव्या बाजूला, तिथे मात्र तुम्हाला मी दाखवलेल्या फ्री बॉडी डायग्रामप्रमाणे हिंज सपोर्टच्या दोन रिॲक्शन दाखवायच्या आहे, एक उभी रिॲक्शन आणि दुसरी आडवी रिॲक्शन. अशा दोन रिॲक्शन तिथे दाखवायच्या आहेत. पहा त्याप्रमाणे फ्री बॉडी डायग्राम काढलेली आहे. इथे हा आर ए दाखवलेला आहे, हा 20 किलो न्यूटन ॲज इट इज आहे. आता त्या 30 किलो न्यूटनचे दोन तुकडे केलेले आहेत. उभा तुकडा उभा कंपोनंट 30 sin 60 आणि इथे आडवा दाखवलेला आहे पहा, दिस इज 30 cos 60. असे दोन कंपोनंट करून घेतले, त्याला काढून टाकलं, त्याच्याऐवजी त्याचे दोन कंपोनंट दाखवले, एक उभा एक आडवा. त्यानंतर इथे रिॲक्शन ॲट ई, हिंज सपोर्ट असल्यामुळे दोन दाखवायचे आहे, आर व्ही आणि आर एच. अशा दोन, इथे आर एच दिसून नाही राहिली, कदाचित नंतर येईल. हां ही आली. आर एच इथे दाखवायची आहे आणि आर व्ही, कारण की हा हिंज सपोर्ट आहे. तर हिंज सपोर्ट काढल्यानंतर फ्री बॉडी डायग्राममध्ये त्याचा इफेक्ट म्हणून व्हर्टिकल रिॲक्शन आणि हॉरिझॉन्टल रिॲक्शन अशा दोन्ही दाखवायच्या आहे. आपण कॅल्क्युलेशन करून या दोघांची पण व्हॅल्यू काढू आणि मग दोघांची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण इथे या दोघांच्या व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला तिथली रिझल्टंट रिॲक्शन मिळेल आर ई अशी. आता ती अशीच मिळते की काही वेगळी मिळते ते आपण पाहू, पण पहिले सुरुवातीला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट काढून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला पुढचं काम करायचं आहे. याच्यात काही अडचण, फ्री बॉडी डायग्राम हा डायग्राम महत्त्वाचा आहे. आता पुढचं काम ॲज इट इज आहे, जसं आपण आधी केलेलं आहे तसं. याच्यात काय काय केलेलं आहे मी पहा. हिंज सपोर्टच्या दोन रिॲक्शन, रोलर सपोर्ट हॉरिझॉन्टल असल्यामुळे व्हर्टिकल रिॲक्शन आणि तिरप्या फोर्सचे दोन तुकडे करून घेतले, 30 sin 60 उभा
आणि 30 cos 60 आडवा. सो पुन्हा तेच बाकीच्या स्टेप तशाच आहे. ॲज द बीम इज इन इक्विलिब्रियम युजिंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. पहिलं इक्वेशन हेच वापरायचं, समेशन ऑफ मुवमेंट ॲट पॉईंट ए. हा पॉईंट ए आहे. दिस इज पॉईंट ए. क्लॉकवाईज मुवमेंट पॉझिटिव्ह. सो पहा इथे फिगर पहा, इकडे पाहू नका सध्या, ठीक आहे. या ठिकाणी 20 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 30 sin 60 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 15 मल्टिप्लाइड बाय 4 माइनस RV मल्टिप्लाइड बाय 6 पूर्ण डिस्टन्स. हा जो आहे 30 cos 60 आणि हा RH, हे दोघंही ए पॉईंटमधून पास होत आहे. त्याच्यामुळे त्या दोघांची पण मुवमेंट 0 येईल. पाहता इथे लिहिलेलं आहे 20 into 1 प्लस 30 sin 60 into 3 प्लस 15 into 4 मायनस RV into 6 इज इक्वल टू 0. कोणाकोणाची मुवमेंट नाही घेतली, या RAची मुवमेंट नाही घेतली कारण की ए मधून पास होतो आहे. या 30 cos 60ची मुवमेंट नाही घेतली कारण की तो सुद्धा ए मधून पास होतो आहे. या RH सुद्धा मुवमेंट नाही घेतली नाही म्हणजे ती 0 येत आहे. RH सुद्धा ए मधून पास होतो आहे. त्याच्यामुळे या तिघांची पण मुवमेंट 0 येईल. त्यामुळे इथे लिहिलेलं नाही आहे. Hence, RV is equal to 26.32 kilonewton. हे कॅल्क्युलेटरवर असंच्या असं लिहिलं, शिफ्ट सॉल्व केलं तर तुम्हाला RVची व्हॅल्यू मिळून जाईल, किंवा आपल्या मॅथमॅटिकल स्टेप्सनी काढलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. नेक्स्ट, summation of Fy equal to 0. Summation of F. हाँ बोला. Summation of Fy म्हणजे. हॅलो सर. हाँ बोला. परत एकदा सांगता? कुठलं काय सांगू? मुवमेंट. हो पूर्ण. हां मुवमेंट पहा इथे. या ठिकाणी मुवमेंट ए पॉईंटवर मुवमेंट घेतलेली आहे. अबाउट दिस पॉईंट ए. हा ए इथं दाखवले आहे, इथं दाखवायचा राहून गेला. दिस इज ए पॉईंट. या पॉईंटवर मुवमेंट घेतली आहे. तर सगळ्यात पहिले हा RA ए मधून पास होतो आहे म्हणून त्याची मुवमेंट 0. हा 30 cos 60 ए मधून पास होतो आहे म्हणून त्याची मुवमेंट 0. हा RH ए मधून पास होतो आहे त्याच्यामुळे त्याची पण मुवमेंट 0. या तिघांची मुवमेंट 0 येईल. RA 30 cos 60 आणि RH. आता बाकी राहिलेल्या सगळ्यांची मुवमेंट घ्यायची आहे. सो इट इज 20 into 1 clockwise, 30 sin 60 into 3 clockwise, plus 15 into 4 clockwise, minus RV, हा उभा RV multiplied by 6 is equal to 0. त्या इक्वेशनवरून RV काढून घेतली 26.32 किलोन्यूटन. आता याच्यात मॅथमॅटिकल स्टेप मी लिहिलेल्या नाही आहेत खाली, तुम्ही केल्या तरी चालतील, किंवा डायरेक्ट हे इक्वेशन असंच्या असं कॅल्क्युलेटरवर लिहून शिफ्ट सॉल्वचं बटन दाबलं तर तुम्हाला RVची किंमत मिळून जाईल. सर पण वरती जी डायरेक्शन राहते ती पॉझिटिव्ह राहते, मी इथे मायनस RV कसं काय आलं? तू लेक्चर अटेंड केले आहे का आधीचे? मी तुम्हाला 3 साइन कन्व्हेन्शन सांगितले आहेत. FXचं साइन कन्व्हेन्शन, FX म्हणजे आडव्या फोर्सेसची बेरीज. त्याच्यामध्ये उजवीकडे जाणारा पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारा निगेटिव्ह घ्यायचा आहे.
समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 हे इक्वेशन वापरत असाल तर अपवर्ड फोर्सची डायरेक्शन पॉझिटिव्ह, डाऊनवर्डची निगेटिव्ह. आणि तिसरं इक्वेशन आहे समेशन ऑफ मुवमेंट. ते वापरताना तुम्हाला पाहायचं आहे क्लॉकवाईज मुवमेंट असेल, हे इथे दाखवली आहे पहा, स्क्रीनवर दिसते आहे तुला. क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर पॉझिटिव्ह घ्यायची आहे, याच्या उलटी म्हणजे अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घ्यायची आहे. आता हो सर, समज. एवर पेन धर आणि हा आर व्ही लावून पहा. डाव्या हातात पेन धरायचा आणि उजव्या हाताने त्या पेनाच्या टोकावर फोर्स लावायचा. तो अँटी क्लॉकवाईज फिरेल की नाही पहा. ओके, लक्षात ठेवायचं आहे. येस. सो समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. आता उभ्या फोर्सेसची बेरीज, एफ वाय म्हणजे उभ्या फोर्सेसची बेरीज. काय काय येईल तिथे, आर ए प्लस आर व्ही हे दोन्ही अपवर्ड आहेत. आरव्ही. म्हणून पॉझिटिव्ह. -20 -30 sin 60. माइक म्यूट करा. -15 शुड बी इक्वल टू 0. हँग झालाय. किती येते पहा. आर व्ही सॉरी आर ए निघल त्याच्यावरून. आर ए किती आली सांगा मला. आर व्ही आपण ऑलरेडी काढली आहे. आर ए प्लस आर व्ही -20 -30 sin 60 -15 इज इक्वल टू 0. सगळ्या उभ्या फोर्सेसची बेरीज. 33.66 किलोन्यूटन आर ए. अरे थांबा तर, हा स्क्रीन हँग झाला आहे. त्यावरून आर ए निघून जाईल. तोपर्यंत स्क्रीन हँग झाला आहे, तोपर्यंत तुम्ही तिसरं इक्वेशन लावा. समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. तुमच्याजवळ पेन वही असेल किंवा पेन्सिल असेल तर बीमवरच्या सगळ्या आडव्या फोर्सेसची बेरीज 0 यायला पाहिजे. त्याच्यानी आर एच काढून पहा. फक्त आडव्या फोर्सेसची बेरीज. Summation of fx equal to 0. ओके. हे समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. आर ए प्लस आर व्ही दोन्ही अपवर्ड डायरेक्शन आहे म्हणून पॉझिटिव्ह. -20 -30 sin 60 -15 इज इक्वल टू 0. सो आर ए इज इक्वल टू 34.66 किलोन्यूटन. ही आर व्हीची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, ती या इक्वेशनमध्ये टाकून दिली आणि उत्तर काढलं 34.66 किलोन्यूटन. आता तिसरं इक्वेशन लावा, कारण की बीमवर आडवे फोर्सेससुद्धा आहेत, त्याच्यामुळे तिसरं इक्वेशन लावायचं. समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0. उजवीकडे जाणारा पॉझिटिव्ह, हे इथे ॲरो दाखवलेला आहे पहा, उजवीकडे जाणारा. याचा अर्थ आहे उजवीकडे जाणारा पॉझिटिव्ह, डावीकडे येणारा निगेटिव्ह. त्याप्रमाणे 30 cos 60 हा डावीकडे चालला आहे, त्याच्यामुळे -30 cos 60. आणि हा आर एच सुद्धा डावीकडे चालला आहे, त्याच्यामुळे -RH इज इक्वल टू 0. तर याच्यावरून तुम्हाला आर एचची व्हॅल्यू मिळते -15 किलोन्यूटन. आता मायनस मिळालं उत्तर आपल्याला. आता महत्त्वाचं आहे, बरोबर ऐका. आर एचची व्हॅल्यू आपल्याला -15 किलोन्यूटन मिळाली. ही का बरं मिळाली 15 किलोन्यूटन? ही मिळवायच्या आधी आपण हे इक्वेशन लावलं, आणि हे इक्वेशन लावायच्या आधी आपण हा फ्री बॉडी डायग्राम काढताना आर एचची डायरेक्शन डावीकडे दाखवली. आता ह्या ज्या डायरेक्शन मी दाखवलेल्या असतात फ्री बॉडी डायग्राम काढताना, अननोन रिॲक्शनच्या डायरेक्शन, त्या मी माझ्या अनुभवाने काहीतरी दाखवलेल्या असतात. जरुरी नाही त्या बरोबरच असेल.
आता हा आर एच मी डावीकडे दाखवला आणि त्याप्रमाणे मी कॅल्क्युलेशन केले आणि त्याचं आर एचचं उत्तर निगेटिव्ह आलं. या निगेटिव्हचा अर्थ असा आहे की मी जी डायरेक्शन दाखवलेली आहे इथे, ही जी मी डायरेक्शन दाखवली आहे डावीकडे जाणारी, ही चुकीची आहे, म्हणून उत्तर निगेटिव्ह आलं. म्हणून ते उत्तर पुढे पहा पॉझिटिव्ह केलं आहे 15 किलो न्यूटन आणि त्याची डायरेक्शन बदलवली. 15 किलो न्यूटन उजवीकडे जाणारी ती रिॲक्शन आहे. आता फिगरकडे पहा, तो काढून टाकला मी. त्याला फुली मारायची, तुम्ही काढू नाही शकणार, मी या PPTमध्ये काढू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याला फुली मारायची या प्रकारे आणि करेक्ट डायरेक्शन दाखवायची. करेक्ट डायरेक्शन इज आर एच गोईंग टू द राईट. ही आर एचची करेक्ट डायरेक्शन आहे आणि मग ते ॲन्सर पॉझिटिव्ह केलं इथं. 15 किलो न्यूटन उजवीकडे जाणारी आर एच. हे सगळ्यांबाबतीत व्हॅलिड आहे, लक्षात घ्या. कुठलंही इक्विलिब्रियमचं प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही जर कुठल्या रिॲक्टिव्ह फोर्सची डायरेक्शन चुकीची घेतली असेल, आणि ते चुकीचं घेणं चूक नाही आहे, ठीक आहे, मी घेतली, मला वाटलं मला डावीकडे येईल म्हणून मी घेतली ती डायरेक्शन. जर मी चुकीची डायरेक्शन दाखवली असेल तर त्याचं उत्तर निगेटिव्ह येते आणि मग ते निगेटिव्ह आलेलं उत्तर पॉझिटिव्ह करायचं आणि डायरेक्शन बदलवून टाकायची, उलटी करायची, अपोजिट. तर ही आर एचची डायरेक्शन मी उजवीकडे जाणारी दाखवली इथे. आता मला इथे काय मिळालं आहे, आर व्ही पण मिळाला, आर एच पण मिळाला. त्याच्यावरून मग आता मी या हिंज सपोर्टची एक रिॲक्शन फाइंड आउट करतो. रिॲक्शन ॲट ई, आर ई इज इक्वल टू √(RH² + RV². हा फॉर्म्युला आपल्याला बऱ्याचदा वापरला आहे आपण रिझल्टंट काढताना. आर ई इज इक्वल टू √(RH² + RV². सो √(15² + 26.32². It is 30.29 kilonewton and alpha is equal to tan inverse RV upon RH. या व्हॅल्यूज टाकायच्या तिथे, RV ची व्हॅल्यू, RH ची व्हॅल्यू. आय गेट द अँगल ॲज 60.32 डिग्री. आणि तो रिझल्टंट रिॲक्शन ॲट ई कशी येईल ते पुढे दाखवलेलं आहे या प्रकारे. पहा इथे आर एचची डायरेक्शन उजवीकडे जाणारी, आर ईची डायरेक्शन आर व्हीची डायरेक्शन अपवर्ड जाणारी, म्हणजे त्याचा रिझल्टंट येईल आर ई. हा झाला आर ई आणि अल्फा जो अँगल काढला आहे तो हा अल्फा आहे, दिस इज अल्फा. आणि ही आर ई. ही झालं फायनल ॲन्सर रिॲक्शन ॲट ई. आर ई इज इक्वल टू 30.29 kilonewton making an angle of 60.32 degree with horizontal. अशी ही रिॲक्शन येईल ॲट ई. इथं हे प्रॉब्लेम कंप्लीट झालं. हे प्रॉब्लेम थोडं मोठं असते जर तिरपे लोड असेल, हिंज सपोर्ट असेल, त्या केसमध्ये स्टेप वाढतात त्याच्यामध्ये. परंतु प्रोसिजर मात्र तीच आहे, समेशन ऑफ मोमेंट, समेशन ऑफ Fy अँड समेशन ऑफ Fx. याप्रमाणेच तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके. सर एक्झाम मध्ये किती मार्कचा प्रॉब्लेम आहे हा 4 मार्क. मार्क 4च असतात. काही प्रॉब्लेम सोपे येतात, काही कठीण येतात. कठीण म्हणजे याच्यात कठीण नाही आहे, लेंदी आहे थोडंसं. इक्वेशन तेच वापरायचे आहे तुम्हाला, समेशन ऑफ मोमेंट, समेशन ऑफ Fy, समेशन ऑफ Fx. फक्त इथेही ॲडिशनल स्टेप होऊन जाते. रिॲक्शन ॲट ई, त्या दोन्ही कंपोनंटचा रिझल्टंट रिॲक्शन काढलेली आहे आणि त्याचा अँगल काढला अल्फा. ओके. नेक्स्ट हा पुढचा प्रॉब्लेम. पहा बरं काय काय बदल केले आहेत मी याच्यात. प्रॉब्लेममध्ये लोड तेच ठेवलेले आहेत. उजवीकडे हिंज सपोर्ट आहे, डावीकडे रोलर सपोर्ट आहे, परंतु तो रोलर सपोर्ट हॉरिझॉन्टल सपोर्टवर ठेवलेला नाही आहे,
इट इज केप्ट ऑन इन्क्लाइंड सपोर्ट आणि त्याचं इन्क्लिनेशन दिलेलं आहे 40 डिग्री. दिस इज 40 डिग्री इन्क्लिनेशन आणि त्या सपोर्टवर हा रोलर सपोर्ट ठेवलेला आहे रोलर. त्याच्यामुळे काय होईल, या रोलर सपोर्टची जी रिॲक्शन आहे ती या सपोर्टला परपेंडिक्युलर राहील अशी 90 डिग्री. तो एक बदल होईल, बाकी सगळं तसंच आहे ॲज इट इज. तर याचा फ्री बॉडी डायग्राम पहा. हिंज सपोर्ट आहे, तिथे मी दोन रिॲक्शन दाखवलेले आहेत RV आणि RH उजव्या बाजूला. डाव्या बाजूला ही जी रिॲक्शन आहे RA, ही रिॲक्शन कशी दाखवलेली आहे RA इट इज परपेंडिक्युलर टू रोलर सपोर्ट. आता या रोलर सपोर्टचा हॉरिझॉन्टलशी अँगल 40 डिग्री आहे, त्याच्यामुळे या RAचा अँगल 90 मायनस थिटा म्हणजे 90 मायनस 40 हा 50 डिग्री येईल. सो रिॲक्शन ॲट A इट इज RA ॲट 50 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. आता मला समेशन ऑफ FX आणि समेशन ऑफ FY चे इक्वेशन वापरण्याकरता हा RA वापरून तर काही उपयोग नाही आहे, तिरपा आहे कारण तो. तर त्याचे दोन तुकडे करून घेतले, आडवा RA कॉस 50 आणि उभा RA साइन 50 असे दोन कंपोनंट करून घेतले त्याचे, RA साइन 50 आणि RA कॉस 50. बाकी हा 30 किलो न्यूटन तिरपा फोर्स आहे 60 डिग्रीचा तसाच ठेवलेला आहे. तर त्याचा दोन कंपोनंट आधी पण पाहिले आहे आपण, 30 साइन 60 आणि 30 कॉस 60. हा बदल आहे इथे रोलर सपोर्टचा. त्यानुसार पहा आता कॅल्क्युलेशनमध्ये काय काय बदल होतात. पहिलं इक्वेशन समेशन ऑफ मोमेंट ॲट A. आता हे लावताना लक्षात घ्या, हा RA कॉस 50 हा RA साइन 50 A मधून पास होतो आहे, हा RH A मधून पास होतो आहे, हा 30 कॉस 60 A मधून पास होतो आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांची मुवमेंट 0 येईल. म्हणजे आपल्याला मुवमेंट कशाची घ्यायची आहे, 20 इंटू 1 30 साइन 60 इंटू 3 15 इंटू 4 A पासूनचे अंतर सगळ्यांचे मायनस RV मल्टिप्लाइड बाय 6 मीटर. सेम इक्वेशन राहील, बाकी सगळ्यांची मुवमेंट 0 येत आहे. सो हे इक्वेशन काही बदलणार नाही, तसंच्या तसं आहे मागच्या प्रॉब्लेमसारखंच. सो RV इज इक्वल टू 26.32 किलो न्यूटन, याच्यात काहीही बदल झालेला नाही आहे. देन समेशन ऑफ FY इक्वल टू 0. उभ्या फोर्सेसची बेरीज, सगळे उभे फोर्सेस या फ्री बॉडी डायग्राममध्ये जे कोणते उभे फोर्सेस आहेत वर्टिकल, त्या सगळ्यांची बेरीज वजाबाकी, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. काय काय आहे वर्टिकल फोर्सेस एक वेळा पाहून घ्या. हा RA साइन 50 आहे, हा RV आहे -20 -30 साइन 60 -15. हे सगळे उभे फोर्सेस, त्याची बेरीज वजाबाकी. RA साइन 50 प्लस RV -20 -30 साइन 60 -15 इज इक्वल टू 0. आता याच्यातला RV आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, ती व्हॅल्यू इथं लिहिली. त्याच्यावरून तुम्हाला RA साइन 50 किंवा मग नंतर RA ची व्हॅल्यू मिळून जाते. सो RA इज इक्वल टू 60.98. 60.98 म्हणजे या तिघांची बेरीज 60.98 मायनस RV, हा मायनस RV उजव्या बाजूला गेला तर या सगळ्यांचं जे काही उत्तर येईल ब्रॅकेट डिवायडेड बाय हा साइन 50 डिवाइड केलेला आहे इज इक्वल टू 45.24 किलो न्यूटन. ही RA ची व्हॅल्यू मला मिळाली. तुम्ही इथे सिम्पली असं करू शकता, हे इक्वेशन असंच्या असं कॅल्क्युलेटरवर लिहायचं, फक्त हे लिहिताना इथे RV ची व्हॅल्यू टाकून द्यायची 26.32. बाकी सगळं इक्वेशन असंच लिहा कॅल्क्युलेटरमध्ये, शिफ्ट सॉल्व तुम्हाला 45.24 ॲन्सर मिळायला पाहिजे. किंवा मॅथमॅटिकल स्टेप्स करा, 2-3 स्टेप केल्या खाली की उत्तर येऊन जाईल. ह्या स्टेप तुम्ही 10वी पर्यंत बऱ्याचदा केलेल्या आहेत कॅल्क्युलेशन.
तेच करायचं आहे, त्याच्यात काही पद्धतीत बदल नाही आहे. आता इथे आरे मिळाला आपल्याला. आता तिसरं इक्वेशन वापरायचं, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, आडव्या फोर्सेसची बेरीज, हॉरिझॉन्टल, उजवीकडे जाणारा पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारा निगेटिव्ह. आता इथे पहा फिगरमध्ये फ्री बॉडी डायग्राम, हा आर ए कॉस 50 उजवीकडे चाललेला आहे, 30 कॉस 60 हा डावीकडे चालला आहे, आणि हा आर एच डावीकडे चाललेला आहे. त्यावरून ते इक्वेशन आहे, आर ए कॉस 50 उजवीकडे चालला आहे म्हणून पॉझिटिव्ह, मायनस 30 कॉस 60 डावीकडे चाललेला आहे म्हणून निगेटिव्ह, मायनस आर एच डावीकडे चाललेला आहे इक्वल टू 0. आता याच्यामध्ये तुम्हाला आर एची व्हॅल्यू ऑलरेडी माहीत आहे 45.24, म्हणजे इथे येईल 45.24 कॉस 50 मायनस 30 कॉस 60 मायनस आर एच इज इक्वल टू 0. तर हा आर एच इक्वल टूच्या उजव्या बाजूला नेला तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. आर एच इज इक्वल टू दिस व्हॅल्यू. सो आर एच इज इक्वल टू 45.24 कॉस 50 मायनस 15, इट इज 14.08 किलो न्यूटन आर एच. तुमच्या लक्षात आलं का आता? इथे आर एचची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे, म्हणजे मी जी आर एचची डायरेक्शन दाखवलेली आहे या प्रॉब्लेममध्ये ती बरोबर आहे. आर एच डावीकडे जाणाराच आहे, त्याच्यामुळे त्याचा ॲन्सर बरोबर पॉझिटिव्ह आला. मागच्या प्रॉब्लेममध्ये हे ॲन्सर आपलं निगेटिव्ह आलं होतं, म्हणून आपण ही डायरेक्शन बदलवली होती. आता हे ॲन्सर पॉझिटिव्ह आलं 14.08 किलो न्यूटन. आता आर एच तुम्हाला माहीत आहे, आर व्ही तुम्हाला माहीत आहे, तर पुढची स्टेप रिझल्टंट रिॲक्शन ॲट ई ते काढून घेतलं. रिझल्टंट रिॲक्शन ॲट ई, आर ई इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर एस स्क्वेअर प्लस आर व्ही स्क्वेअर. It comes out to 29.85 kilonewton, and alpha is equal to tan inverse RV divided by RH 61.85 degree. आणि तो रिझल्टंट रिॲक्शन या प्रकारे येईल, कारण की ही आर एचची डायरेक्शन आहे आणि आर व्हीची डायरेक्शन अपवर्ड आहे, त्याच्यामुळे रिझल्टंट रिॲक्शन या प्रकारची येईल आर ई. आणि हा इथला अँगल अल्फा with horizontal, this angle is alpha 60.85 degree. So this is complete solution of this problem. Okay, next problem. फिगर पाहून घ्या. हॅलो सर, हां, मागची स्लाइड दाखवा ना एकदा. ओके सर, थँक्यू. काय करावं लागेल या प्रॉब्लेममध्ये? फ्री बॉडी डायग्राम काढावं लागेल याचा, तर त्याच्यात काय चेंज करावं लागेल? UDL काढायला लागेल. UDL काढून काय करावं लागेल? त्याचं पॉईंट लोड करावं लागेल, बरोबर आहे? पॉइंट लोड मध्ये हां, तर आता UDL किती आहे सांगा बरं मला बीमवर. 10 किलो न्यूटन मीटर. 10 किलो 10 न्यूटन किलो न्यूटन पर मीटर. पर मीटर. किती मीटरवर आहे? 2 मीटर. किती मीटरवर? 6.5 मीटर. पूर्ण 6.5 मीटर. पूर्ण बीमवर आहे ना UDL? 6. यस सर. 6.5.
पूर्ण बीमवर UDL दाखवलेलं आहे. आता ठीक आहे, ते मला काढताना याला थोडंसं कमी जास्त झालेलं आहे. हे फ्री हँड कॉर काढलेली आहे ही. एका मीटरला 10 किलो न्यूटन, तर 6.5 मीटरला किती? 2 आणि 3 आणि 2 5 आणि हे 1.5 6.5 मीटर. तर एका मीटरला 10 किलो न्यूटन, तर 6.5 मीटरला किती? 10 इंटू 6.5. हां, 10 इंटू 6.5 म्हणजे 65 किलो न्यूटन. आणि कुठे दाखवायचं ते? ॲट द मिडल. मिडलला. मिडल ऑफ Middle. व्हॉट? स्पॅन. ईच्या. स्पॅनच्या मिडलला सर. कोणाच्या? स्पॅन 5 मीटरच्या मिडलला की 6.5च्या मिडलला? 6.5च्या. हां, कारण की UDL आपण हां बरोबर आहे 3.25च्या. UDL आपलं 6.5 मीटरवर आहे, तर त्याचा पॉइंट लोड हा बरोबर या 6.5 मीटरच्या मधोमध दाखवायचा आहे. म्हणजे इकडून 3.25 मीटरवर, इकडनं सुद्धा उजव्या बाजूनी 3.25 मीटरवर, इथे कुठंतरी येईल ते या ठिकाणी. पहा, ते दाखवलेलं आहे पुढे. हा त्याचा फ्री बॉडी डायग्राम. याच्यामध्ये फक्त हा एवढा बदल केलेला आहे, बाकी सगळं तसंच आहे. कारण की रिॲक्शन डायरेक्ट दाखवलं आहे, काही हिंज रोलर दिलेले नाही आहे, त्याच्यामुळे त्या रिॲक्शन दाखवलेलं आहे. हा जो पॉईंट लोड आहे, दिस इज 10 इंटू 6.5 इट इज इक्वल टू 65 किलो न्यूटन. UDLचा पॉईंट लोड, म्हणून तो डॉटेड दाखवलेला आहे. हा बरोबर मिड पॉईंटला येईल. कशाच्या मिड पॉईंटला? ज्या लांबीवर UDL आहे, म्हणजे पूर्ण लांबीवर UDL आहे, तर पूर्ण बीमच्या लांबीचा मिड पॉईंट. तर तो या एंडपासून म्हणजे ए पासून, हा पॉईंट ए आहे, दिस पॉईंट इज ए. तर या ए पॉईंटपासून बरोबर मधोमध तो दाखवलेला आहे 3.25 मीटरवर. लक्षात येतं? आता याच्यात दुसरा बदल हा आहे की मी समेशन ऑफ मोमेंट ॲट ए घेतलेलं नाही आहे. आय हॅव टेकन समेशन ऑफ मोमेंट ॲट बी. कारण की समेशन ऑफ मोमेंट ॲट ए जर मी घेतलं तर मला काय मिळेल? RB इंटू 1.5 मायनस मिळेल, ते मायनस RB इंटू 1.5 मायनस RE इंटू 6.5. म्हणजे त्या मला ते इक्वेशन मिळेल, त्याच्यात 2 अननोन राहतील, म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळणार नाही. मी जर बीवर मुवमेंट घेतली तर या RBची मुवमेंट 0 होऊन जाते. त्याच्यामुळे मला फक्त एकच अननोन मिळतो, RE, आणि मला REची व्हॅल्यू ताबडतोब मिळून जातं. तसं मुवमेंट मी इथेही घेऊ शकलो असतो ई पॉईंटवर, काही प्रॉब्लेम नाही. एवरही घेता येते, पण ते लेंदी होते प्रॉब्लेम थोडंसं. म्हणून आधी पण सांगितलं आहे तुम्हाला, 2 सपोर्टपैकी कुठल्या तरी एका सपोर्टवर मुवमेंट घ्यायची, म्हणजे एक उत्तर पटकन मिळून जाते. तर मी मुवमेंट ॲट बी घेतलेली आहे. पहा, या पॉईंटवर समेशन ऑफ मुवमेंट ॲट बी घेऊन मग मी उत्तर काढलं आहे. आता एक काम करा, तुम्ही तुमच्या हातातला पेन, हा पेन आहे, तुमच्या हातातला पेन बीवर धरून ठेवा. म्हणजे इकडेही थोडासा पेन ठेवा, या बाजूला, इकडच्याही बाजूला पेन ठेवा. बीवर पेन धरून ठेवा आणि त्याच्या या टोकावर हा 8 किलो न्यूटन लावा. काय होते पहा, कोणत्या प्रकारची मुवमेंट मिळते, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. हां अँटी क्लॉकवाईज. सगळ्यांनी करून पाहायचं आहे, जे ऐकून राहिले. तुम्ही उत्तर देत नाही ते ठीक आहे बाकीचे, परंतु करून पहा. हा पेन हातात धरा, त्याला या ठिकाणी मधात धरून ठेवा आणि त्याच्या डाव्या बाजूला हा 8 किलो न्यूटन लावून पहा. हा पेन या प्रकारे फिरेल असा अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तो 8 किलो न्यूटनची मुवमेंट मला निगेटिव्ह घ्यायची आहे. बाकी तर हे आपण बाकीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं आहे, 30ची पॉझिटिव्ह, 15ची पॉझिटिव्ह, REची निगेटिव्ह, बाकी सगळं माहीत आहे तुम्हाला आता. तर त्याप्रमाणे मुवमेंट घेतली आहे. पहा, समेशन ऑफ मुवमेंट ॲट पॉईंट बी चेंज केला आहे. पहा मी पॉईंट, समेशन ऑफ मुवमेंट ॲट बी इक्वल टू 0. कारण काय, या बीवर मुवमेंट घ्यायचं फक्त एवढं कारण आहे
की ही जी आर बी रिॲक्शन आहे ती बी पॉईंटमधून पास होते आणि त्याची आर बीची मुवमेंट 0 होऊन जाते, ती काही येत नाही त्याच्यात. त्याच्यामुळे मला उत्तर काढायला सोपं जातं. सो दिस इज -8 × 1.5. आता अंतर कुठून मोजायचे आहे तुम्हाला सगळे. आपण मुवमेंट कुठं घेतो आहे, पॉईंट बीवर. लक्षात घ्या, पॉईंट बीवर मुवमेंट घेतो आहे, म्हणून सगळ्या फोर्सेसचे डिस्टन्स बीपासून मोजायचे. तर या 8चं डिस्टन्स बीपासून किती आहे, 1.5 मीटर. सो -8 × 1.5. सो ते -8 का घेतले? अरे आत्ताच तर सांगितलं. लेफ्ट हँड साइडला आहे ते म्हणून. आत्ताच लेफ्ट हँड साइडला आहे सर. नाही, लेफ्ट हँड साईडला आहे म्हणून नाही. खरं कारण हे आहे, आता तुम्हाला अँटी क्लॉकवाईज. हा अँटी क्लॉकवाईज. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पेन या बी पॉईंटवर धरा मधात. हो सर. टोकावर पेन धरू नका, मधात धरा पेन आणि त्याच्या डाव्या बाजूला असा हा फोर्स लावून पहा त्या पेनाच्या. कसा फिरेल तो पेन, अँटी क्लॉकवाईज फिरेल ना. अँटी क्लॉकवाईज. हा. अँटी क्लॉकवाईज. म्हणून मायनस घेतलाय हा. लक्षात आलं का जेव्हा विचारलं होतं तिला, लक्षात आलं का? कोणी विचारलं होतं, तिच्या लक्षात आलं का? येस सर. नक्की. हां, येस सर. ओके ओके. -8 × 1.5 ही निगेटिव्ह मुवमेंट येईल. क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतो आहे आपण. या 8ची मुवमेंट अँटी क्लॉकवाईज येते, म्हणून -8 × 1.5 प्लस 65 × 1.75 घेतलं आहे. पहा इथे हे कसं घेतलं पहा. हे अंतर 3.25 आहे इथून इथपर्यंत, परंतु बी पासून अंतर पाहिजे आपल्याला हे. तर हे 3.25, त्याच्यातून हे 1.5 मीटर मायनस केलं तर ते येईल 1.75. लक्षात घ्या, बी पासूनचं या 65चं अंतर. हा 65 इथे आहे आणि हा बी पॉईंट आहे. या दोघांमधलं अंतर आहे 1.75 मीटर. सो 65 × 1.75 प्लस 30 × 2. हा 30 फिगरमध्ये पहा, 30 × 2 बी पासूनचं अंतर 2 मीटर प्लस 15 × 3 मीटर बी पासूनचं अंतर मायनस RE × 5 मीटर. सगळ्यांचे अंतर बी पासून मोजायचे ज्या पॉईंटवर आपण मुवमेंट घेऊन राहिलो आहे. सो 15 × 3 मायनस RE × 5 = 0. आता या इक्वेशनमध्ये हे इक्वेशन कॅल्क्युलेटरवर लिहा, REची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. RE 41.35. यस 41.35 किलोन्यूटन. RE = काय चेंजेस आहे या प्रॉब्लेममध्ये लक्षात घ्या. मी प्रत्येक प्रॉब्लेम वेगळं घेतो आहे, काहीतरी चेंजेस असतात त्याच्यात. समेशन ऑफ Fy = 0. याच्यात काही अडचण नाही आहे. सगळ्या उभ्या फोर्सेसची बेरीज करायची, पूर्ण बीमवरच्या सगळ्या फोर्सेसची. सो RB + RE अपवर्ड -8 डाउनवर्ड, -65 डाउनवर्ड, -30 डाउनवर्ड, -15 डाउनवर्ड. सगळेच्या सगळे डाउनवर्ड आहे म्हणून मायनस घेतले आहे. 8, 65, 30, 15. आणि हा RB ही रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन आहे आणि RE अपवर्ड डायरेक्शन आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतली. याच्यावरून तुम्हाला RB मिळून जाईल, कारण की RE ऑलरेडी काढलेला आहे आपण 41.35. सो RB = 118 - 41.35 = 76.65 किलोन्यूटन. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व केला आपण. याच्यात मुद्दामून हे डाव्या बाजूला बी ओव्हरहँगिंग पार्ट दाखवला. दिस इज लेफ्ट साईड ओव्हरहँगिंग बीम. डाव्या बाजूला ओव्हरहँगिंग आहे, त्याच्यावर जर लोड असेल तर तेवढं लक्षात ठेवायचं, ती मुवमेंट निगेटिव्ह येते, लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि UDLचं पॉईंट लोड कन्वर्ट करायचं अजून एक एक्झाम्पल. याच्या आधी पण घेतलं आहे आपण UDLचं. हे आता पूर्ण बीमवर UDL होतं, तर ते बरोबर पूर्ण बीमच्या लांबीच्या मधोमध आपण दाखवलेलं आहे ॲट 3.25 मीटर. परंतु बीवर मुवमेंट घेत आहोत म्हणून त्याचं अंतर 1.75 मीटर बीपासून ते इथं घेतलेलं आहे. हे असे काही याच्यात चेंजेस आहेत. ओके.